काय घडतोय काय बिघडतोय आणि गेलेला आहे हवेत चेंडू कोणी कॅश पकडलात आपण 100 रुपये घेऊन जाईल. त्याची 19 धावसंख्या होती आणि तो मात्र आपला श्रीराम गणराज नाकवा एक्सप्लोरर त्याच्यावर ब्रँडेड टी शर्ट. नमस्कार मंडळी, गणराज नाकवा एक्सप्लोरर मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आहे दुसरा दिवस म्हणजे 12 तारीख आहे 12/3/2025. तर आज आहे दुसरे सामने आहेत. काल एक मॅच झाली. कालच्या मॅचला SPCC करंजा तुर्कीचा पाडा वारीकर यांनी हे मॅच जिंकले आणि जिंकून सेमीला गेले. तर चला जाऊया आणि बघूया मॅच. श्री रामप्रसाद मित्रमंडळ करंजा तुर्कीचा पाडा. भव्य दिव्य ट्रॉफी आहेत, मजबूत भरपूर ट्रॉफ्या मोठ्या आहेत. तर चला जाऊया आणि लुटूया आनंद मॅचेचा. आजच्या दिवसातला पहिला सामना असेल तो जय भीम दाखवलेपणा विपक्ष दत्तसाई तुर्कीचा पाडा. हा पहिला सामना असेल आजच्या दिवसातला. सर्व कार्य शिवसेनेचा गणपती बाप्पा पहिला चेंडू. जय श्रीराम. हा चेंडू सुंदर असा पडतोय. गोलंदाजाचं काही नाव समजलंय का? निवृत्ती असेल. हा मोठा फटका किती धावांसाठी जाणार? पुढचा चेंडू. हा चेंडू जातो किती धावांसाठी? तिथे माझं तरी अंदाज डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो. पुढचा चेंडू. हा चेंडू कट केला तिथे सिंगल की डबल भेटणार. सिंगल धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकाच्या मध्ये यायचं आहे. थोडीशी जम्पिंग होतोय. पंचांचा इशारा. आता मात्र वाईट चेंडू असेल, एक खराब चेंडू. चला बलिराम गोळी आमचे आधारस्तंभ. आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं स्वागत असेल उपकार गोलंदाज. हा चांगला फटका. तिथे सिग्नलच भेटेल. श्रेयश कोळी तिथे चेंडू सोडणार. थोडस गच्चाल क्षेत्र शोधतोय. थोडीशी खराब फेकी निवृत्तीसाठी. हा मोठा फटका उडाया सीधा सीमारेषा. हा भावेंचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. घुटना टेक तमाशा देख असा शतक पावलांचं रणप असेल. आता हा हो गई ते दनादन टाटा. ज्यांनी देणगी द्यायच्या देऊन टाका. हा चेंडू एकच धाव भेटेल तिथे संघाच्या भविष्यासाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. दीपक कोल यांची सुंदर अशी गोलंदाजी. धाड्यांचा हा मोठा फटका. और एक फटका. हात गोला तुझा का खोला छोटा तोप का गोला. तिथे पहिला चेंडू. 47. हा चेंडू कट केलेला आहे. 50 धावसंख्या झालेली आहे. 50 धावसंख्या धावफलकावर. राडा गँग आलेला आहे बघा. राडा गँग बघा. चला 217 पहिला चेंडू. बावेन पहिला चेंडू मला वाटतं फिरवलेला आहे. ऑर्डर डिक्लेअर झोन मध्ये पहिला षटक आणि पुन्हा एकदा चांगला टोलवलेला आहे. देवानी फटका. एक धाव तर सहज पळून गेल्याने एक धावात मला वाटतं देवानी समाधान मांडलेले. एक धावने धाव फलक पुढे सरकतोय म्हणजे धावा लागला तर 8 धावात बहुतेक झाल्यास. आणि पुढचा चेंडू हवेत चेंडू. बघूया काय सिग्नल येतोय पंचांकडून. मला वाटते पंच सांगतात एक डिक्लेअर झोन मध्ये. पुढचा चेंडू पुन्हा पंचांचा निर्णय.
जिंकण्यासाठी अजून 20 धावांची आवश्यकता आहे. ती जय भवानी कासवला पाडा संघाला. पुढे एकदा गोलंदाज सज्ज, पुन्हा एकदा देव बोलो चांगला सुंदर पद्धतीने आता बॉल खेळून काढलेला आहे आणि एक धाव भेटते ती जय भवानी संघाला आणि ठीक झालं. आता बघा एक चेंडू खेळून काढलाय तर याच्यावर एकदा आपल्याला बघूया पुढचा चेंडू दीपकने सांग सुंदर खेळून काढला. एक धाव बनवून काढले आणि एक धावचं समाधान. मला ते नवीन फलंदाज बघू आले चेंडू बघू नो मॅन सिलेंडिंग. दोन धाव मला वाटतं सहज फलून काढलेले ते 2 धावेने धाव फलून आणि रामप्रसाद सुरजीचा पाडा याच्यात सामावणारा पुन्हा एकदा बघूया. हवे चेंडू काय घडतोय काय बिघडतोय आणि गेलेला आहे आणि त्याच्या 2 धावा सहज. पुन्हा एकदा पुढचा चेंडू बघूया. पुन्हा एकदा हवे चेंडू काय किती धावा भेटतात बघूया. 43 धावा आणि बघूया पुन्हा एकदा हवे चेंडू किती धावांवर चेंडू जातोय. त्यातून धावा लागल्या त्या 51 आणि मोठा म्हणजे मी सांगेन मोठी यात कामगिरी केली करून गेला तो देवा इतकं गोलंदाज शेवटचा धाव बघा कशा येते आणि मला वाटते सहजपणे बघा आणि जिंकलेल्या आणि तसा हरले संघाच्या दोघांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. होळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांच्या दोघांचा स्वागत. कोळी कॅश पकडला तर आपण 100 रुपये घेऊन जायचं आहे. बळीराम कोळी यांचा पवित्र शुभार्थ. एक आयवासाठी सुद्धा एक रॉयल पब्लिक मध्ये जो कोणी आयवा कॅश पकडेल त्याला स्पॉन्सर आहे त्यांचा भरलेला आहे. तुम्ही स्टार्ट सांभाळा विपक्ष आमची टीम आहे. रामप्रसाद एक सुरकीचा पाडा दोन्ही संघ खेळण्यासाठी तयार असतील. कसा केला तर कसा नाही केला तर आता राडा गँग कुठं आहे. राडा गँग जवळ जाते पण राडा गँग पोहोचली तिथं मैदानामध्ये. बघा राडा गँग PS राडा गँग मधलाच आहे. इकडचा पण खाईल तिकडचा पण खाईल दोन्ही साईडचे खावाचा. चला आपले त्याची हॅपी होली झालेली जेवढे असतील त्याने नाश्ता करून घ्या. कालपासून नव्हता शिदान आज दिसलाय. सामना 4 षटकांची राहतील त्याच्यानंतर राजेंद्र सर आमचे लेगंपर नाश्ता करतायत. एक 10 मिनिटाचा त्यांना अवधी दिला जाईल 1 इनिंग होईपर्यंत आणि आमचे मेन बस राजेंद्र घर उत्सवातील मॅनफॉर्म नवीन सुरतीचा पडा यांच्या खात्यावर जबाबदारी दिलेली आहे या संघाची. चला दोन्ही संघ खेळण्यासाठी चला याच्यानंतर सामना आपला पाहायला भेटेल. रामप्रसाद सुरतीचा पडा विपक्ष राणा गँग कोळी कोळी पडा त्याच्यामध्ये सुरतीचा सामना आणि पहिलाच फलंदाज बळाने बाद होते कुणाल कोहली. याला मैदान सोडावं लागेल. पहिलाच मोठा मासा गळाला अडकतो कुणाल कोहली. प्रतीक हा चांगला फटका किती धावांसाठी जाणार. तिथे चेंडू थोडासा आतमध्ये येतो. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू असेल. अभिषेक यांच्या माध्यमातून टाकलं जाईल प्रतीकसाठी. हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. थोडासा चेंडू होतोय तिथे सिंगल धाव भेटेल. हा मगाशी जो संघ विजयी झाला म्हणजे विजयी संघ आपण कोणी जाऊ नका कुठे. मगाशी जो विजयी संघ झाला जय भवानी कासवले पाडा आपल्याला पहिल्या सामन्यासोबत खेळावं लागेल. सर्वांना सूचना असतील पहिली जी पंगत आहे ती आमचे VIP पाहुणे असतील त्यांच्यासाठी असेल उद्यासाठी लक्षात घ्या. ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने एक मोठा महासंग्राम आपल्याला पाहायला भेटते. हा चेंडू मारतोय तिथे झेल होतोय की काय आणि तिथे चेंडू थोडासा जास्त होतोय. उडी मारून तिथे चेंडू कमबॅक करतोय आणि संघाची धावसंख्या धावपटकावरची गुणलेखक सांगणार. हा मोठा फटका दुर्गांच्या बॅटरीतून तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. सिंगल धाव भेटेल. सिंगल धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर सांगते काय. हा मोठा फटका झेल होणार माझा तरी अंदाज दिसतोय की काय. प्रगतीपथावर दुसरं चालू मोठा सामना दादा संघ दोन्ही आहेत. राणा गँग कोळी कोंढरी विपक्ष रामप्रसाद एक सुरकीचा पडा. पुढचा चेंडू असेल धावपटा करून मारा करतोय. हा चेंडू पुन्हा थोडीशी ताकद कमी पडेल. चेंडू सेफ झोन मध्ये असेल माझा तरी अंदाज दिसतोय आणि चेंडू एका हातामध्ये कसा भेटणार त्याच्यासाठी प्रॅक्टिस करावी लागतो. डायरेक्ट आपण खेळला गेलं तर मग असं मला वाटतं आपल्या
पुढचा चेंडू हा चेंडू थोडीशी ताकद कमी पडेल तिथे झेल होते की काय सुंदर असा झेल हातामध्ये फेविक्विक सारखा चेंडू चिपकला आणि फलंदाज बसतोय. आरामशीर भारत नको आपण. त्याच्यानंतर सामना असेल विजय विजय संघ. कोणी जाऊ नका. जय भवानी कासोलीपाडा संघ आपल्याला विनंती असेल. हा चेंडू बराच सामना 5 षटकांचा झाला. जे की हा मोठा फटका आणि मला वाटतं चेंडू हा खाली पडलेला आहे. चुकीला माफी नाही. नजर घटी दुर्घटना घटी असं मला वाटते त्या तिथं खेळाडूचं झालेलं आहे. डोळ्यामध्ये तेल टाकलं तर म्हणजे चांगला चेंडू पकडला तर प्रयत्न होता पण चेंडू जमिनीला दान झाला आणि चांगला मोरा बाद झाला असता. चला 5 इशारा हा खटखणीत भारत नको षटकार मारला मुलाने. पुढचा चेंडू आणि हा सुद्धा किती धावांसाठी चेंडू नाही. थोडीशी ताकद कमी पडेल माझं तरी अंदाज दिसतोय. 5चा इशारा येईपर्यंत थांबावं लागेल. आज चौकार असेल माझं तरी अंदाज दिसतोय. खटखणीत चौका नागवा कोळी आपल्याला बाय बाय. पुन्हा गोलंदाज आणि हा फटका चेंडू आतमध्येच राहील माझा तरी अंदाज दिसतोय. 5चा इशारा 2 धावांचा असेल माझा तरी अंदाज आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर असेल 4. आणि हा चेंडू जातो थोडासा आतमध्ये चेंडू असेल आणि मला ते आता विदेशला मैदान सोडावं लागतं. हा चेंडू तुम्ही खेळू शकता 45, 43, 47 मग कंटिन्युटी चालत राहील. पण पहिलाच गोलंदाज असेल तो 50 वर्षाचा असला पाहिजे आणि सलामीची जोडी हा फलंदाज 50 वर्षाचा असला पाहिजे. ओव्हर संपलेली आहे. आपली गँग चाललेली आहे. उद्याच्या दिवसातला पहिला सामना असेल भूषण स्पोर्ट्स करंजा विपक्ष शिवसंतोष कोंढरीपाडा. तो मानव दरम्यान पहिला चेंडू बघूया. पहिला चेंडू मला वाटते जसा चांगला चेंडू पडलाय असं म्हणायला हरकत नाही. पुन्हा एकदा बघूया फलंदाज परत पुन्हा एकदा फलंदाजाचा बाउन्स केला चेंडू. फलंदाजाचा सांभाळलेला चेंडू दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकलेला आहे. निर्धाव चेंडू जातो फलंदाजाला चेंडू समजलेला धाव. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर. फलंदाज सज्ज. बघूया फलंदाज काय करतो. पुन्हा एकदा चेंडू खरोखर खेळवलेला हरकत एक नंबर बॉलिंग सुद्धा गोलंदाजी मानावं लागेल. 1 नंबर बॉलिंग आणि सुरतीचा पाडा कसे जसे जसे डॉट बॉल असेल आणि आता मात्र सुद्धा चेंडू म्हणजे मारलेला आहे परंतु एकच धाव मला समाधान मानावं लागेल असं म्हणायला हरकत नाही. कोणी पुन्हा एकदा सुंदर चेंडू पुन्हा एकदा अपील केली होती पंचांनी. अपील गोलंदाजी म्हणावं लागेल कारण आतापर्यंत त्यांनी फक्त 1 धाव दिलेली आहे. बघूया फलंदाज आपल्या संघासाठी काय करतोय कारण आता मला वाटतं त्याचा बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु जास्तीत जास्त यश भेटत नाही. मला वाटतं त्याच्या फक्त एकच धाव आपले षटकातला शेवटचा चेंडू घेऊन बघूया. राडा गँगची जराशी खराब परिस्थिती मानावं लागेल कारण फक्त धावा असलेल्या मला वाटतं हवेत चेंडू. पण एक बघूया दुसरा जे चोरटी गाव घेण्याच्या प्रयत्नाने गडी फसतोय. पहिला धक्का बसतोय आणि 1 गडी बाद तो राडा गँगच्या संघाचा. ठीक आहे तुम्हाला करायच्या 32 धावा करायच्या. 12 चेंडू उरले आणि तुम्हाला आता करायच्या 32 धावा. बघूया वैयक्तिक पहिला आणि मला वाटतं पडेल पुन्हा एकदा तिसरा षटक टाकण्यासाठी देतो नीरज.
बघूया चांगलं पुन्हा एकदा वारंवार चांगले चेंडू पडत आहे आणि मला ते आणि मला वाटते चोरची धाव काढण्याचा प्रयत्न होता परंतु काय अयशस्वी ठरतो आणि दुसरा धक्का सुद्धा बसतोय तो राडा गँग विकेटला तुला 500 रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे. संकील कडून नीरजला बक्षीस असेल आत्तापासून. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज निर्धाव चेंडू कुठली धाव पडत नाही. धाव संख्या फसलेली आहे. तिसरं धावा झालं तर फक्त 7 तुम्हाला इथून करायच्या 8 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. बघूया मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात निर्धाव चेंडू जातोय. सुंदर चेंडू पडतोय. 2-5-7 अशी विकट परिस्थिती मनाला गिरती राडा गँग या संघाची. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज बहुधा खराब चेंडू पंजाचा आवंत सज्ज. बघूया आणि यॉर्कर बॉल टाकलाय परंतु एक धाव कट केलेली आहे. एक धाव पुन्हा एकदा चांगला चेंडू निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या संघ चेंडू उरले 4. बघूया 4 चेंडू मध्ये काय परिणाम करतो तो राडा संघ. बहुधा खराब चेंडू असा पंचांचा निर्णय. धावा झाल्या 17. 4 चेंडूचा खेळ उरलाय म्हणून पुन्हा एकदा चांगला कट केलाय चेंडू आणि ते आणि याच्यावर एक धाव पलून केलेले शेवटचे 3 चेंडू आणि मालवते चांगला चेंडू आणि हवेत चेंडू परंतु एक धाव पलून केलं. बघू दुसरा चेंडू दुसरी धाव सुद्धा सहजपणे पलून केलेली 2 आणि याच्यावर 2 धाव भेटतात आणि धाव फलक 2 पुढे सरकतोय. 15 धावा हवेत चेंडू सुंदर चेंडू आणि गडी पाक. तिसरा धक्का बसतो तो राडा गँग शेवटच्या चेंडूवर आणि खराब चेंडू आवंत धाव भेटतोय. एक चेंडू आहे संपली नाही. शेवटच्या चेंडूवर जर 6 मारलीस तर 500 रुपये बक्षीस आहे. बघूया 500 रुपये आणि 500 बक्षीस पहिले आणायचं आहे. हे शेवटच्या चेंडूवर जर खारीने जर 6 मारली तर 500 रुपये बक्षीस. भले तू म्हणजे सामना हारला पण खारीने 500 रुपये जिंकलेले. मॅन ऑफ द मॅच या संघात म्हणजे सामन्याचा मॅन ऑफ द मॅच विवेशने मॅन ऑफ द मॅच चा पारितोषिक घेण्यासाठी इकडं कॉम बॉक्स मध्ये यायचं आहे. या मॅन ऑफ द मॅच सामन्याचा सामनावीर नो डाऊट आपल्याला विवेश कोहली आपण कॉम बॉक्स मध्ये यायचा आहे. नटराज नागवा एक्सप्लोर यांच्याकडून एक ब्रँडेड टी शर्ट येऊ दे. भारत नागवा आपले सुपुत्र मगाशी काय धावसंख्या स्वतःची 19 धावसंख्या होती त्या धावसंख्येमधून 38 धावसंख्येमधून आणि विवेशला सन्मानित केलं जाईल. चला बेस्ट. 1 नंबर बॉलिंग मला आवडली बघ तुझी बॉलिंग पूर्ण व्हिडिओ मध्ये तुझी बॉलिंग घेतली. असू दे रे प्रथम क्षेत्ररक्षक तुम्ही मस्त बिल्डिंग केलीस आणि आता जो संघ विजयी झाला संघाला बॅटिंग 1 नंबर बॉलिंग 1 नंबर दोन्ही गोष्टी 1 नंबर केल्यास भारी केलास. आणि नितिकेशने तर मस्त बिल्डिंग केली नसते. इथं बघा इथं गावांची पद्धत कशी असते. बराकान बसायची. आज मॅच बसवलं तर इथंच ग्राउंडवर बसलं बघा. चेस करा सगळी जण चेस करा. माझ्या नावाची टी शर्ट आणते बघा. हीच मजा असते होलीची. आणि तो मात्र आणखीन एक बॅटच्या राडांमध्ये आला होता. पाहूया तिथं झेल पकडला जाईल. आणखीन एक फलंदाज बाद होईल. काही गुटका फोडा म्हणता लगा 420 का झटका. आपल्या
आणखीन एक मोठा खेळाडू पाहायला मिळाला आपल्याला. समोर आहे विपेश आणि विपेश टू हिमांशू टू विपेश असा इक्वेशन चालू असताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि तो बघा पुन्हा एकदा बॅटच्या राडार मध्ये होता. उच्च जास्त केला, एलिव्हेशन कमी आणि तिथं जमिनीला दान झालाय चेंडू. आता जीवदान दिलाय तो कोणला, तो विवेश नागवायाला जीवनदान दिलाय. इथं मात्र चांगला चेंडू होता, बॅटच्या राडार मध्ये आला आणि सरळ भिरकावून दिला, आउट ऑफ डिपार्ट. आणि तो बघा आणखीन अप ट्रॅकर चेंडू पाहायला मिळाला आणि अपील केली होती वाईल्ड साठी आपल्याला. येस, दिस इज द वाईल्ड चेंडू. अपील पाहायला मिळाली होती विवेश नागवायचे आणि आपल्याला वाईल्ड चेंडू पाहायला मिळाला. पंचांना सांगितलं गोलंदाजाला दंडित केला की हाई चेंडू सुद्धा गोलंदाजी तोच आता आलाय. महाराष्ट्राचा पोलीस पहा, त्याची प्रॅक्टिस फिटनेस पहा किती असतो. फिटनेस ना उतरलाय गोलंदाज दीपक पाहायला मिळतील आपल्याला. आणि तो बघा चांगला चेंडू होता, फिरून फटका सजवलाय. पंच आपल्याला निर्णय कळवतील, तोपर्यंत थांबूया. आणि तो बघा फक्त आणि फक्त मिळतील 2 धावा डिक्लेअर स्वरूपामध्ये. जर अजून ताकद लावली असती ना नोंद द्यायची, याच्या नंतर तुमचा सामना केला जाईल. आणि तो बघा पुन्हा एकदा हवेमध्ये उडालाय झेल आणि पाहूया झेल पकडतील का. आणि चांगला झेल पकडलाय ओंकार याना टोक डीजे. इथं मात्र आणखीन एक लगातारचा दुसरा आपल्याला फलंदाज बाद होत. आणि तो चांगला फटका सजवलाय, तिथं बोन्या तैनात आहे आणि चांगला झेल पकडलाय. आणखीन एक विकेट आणि या गोलंदाजांना हॅट्रिक. विकेट हॅट्रिक आणि शाखा हॅट्रिकला 500 रुपयाचा बक्षीस ठरलेला होता. आणि तो मात्र आणखीन एक भन्नाट वेग चकवा देण्यावाले गेंद. इनिंग ब्रेक झाल्यानंतर आपल्याला शेवटचं शतक पाहायला मिळतील, सुरेश कोहली पाहायला मिळतील. आणि तो मात्र चाबूक शॉट पाहायला मिळाला, सरळ भिरकावून दिला, आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर होम डीजे. दिस इज अ माइटी अँड अ माइटी हिट. सांगून दिलं की आता मात्र थांबणार नाही मी. कुणाल कोहली माझं नाव आहे आता बात. आणि स्लोवर 1 चेंडू पाहायला मिळाला, व्हेरिएशन मध्ये बदल केला आणि इथं मात्र बॅट्समॅनला फसवला आणि फक्त मिळतील सिंगल. कमबॅक आता गोलंदाजाने केला. आणि तो मात्र नो बॉल पाहायला मिळाला, पंचांचा इशारा आलाय, नो बॉल. दिस इज अ फ्री हिट आपल्याला पाहायला मिळतील. आता फ्री हिटची संधी आहे बॅट्समॅनला. आणि तो मात्र चांगला गोलंदाजाने गोलंदाजी हाताळली आणि चकमा त्याने बोले गेंद पाय काही नंबर नाही होता. 0 धावा आल्यात आता. आणि इथं मात्र पाहूया आपल्याला पंच निर्णय कळवतील, तोपर्यंत थांबूया. इथं मात्र आपल्याला चेंडू जम्पिंग होताना पाहायला मिळाला पत्रावर आणि आपले पंच निर्णय कळवतील आणि 2 धावा मिळतील डिक्लेअर स्वरूपामध्ये. आपले पंच पाहायला मिळतील. मध्ये 24 तास उभं असतात, त्यांना रिस्पेक्ट द्यावं लागते आपल्याला. आणि इथं मात्र पहा अवे फ्रॉम द चेंडू पाहायला मिळाला, लयच बाहेर चेंडू होता आणि आपल्या यांनी 36 धावांचा आव्हान ठेवलं, 35 धावा केलेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 36 धावांचा टार्गेट ठेवलेला आहे तो जय भवानी संघाला. त्यात आता जो सामना झाला त्यात 500 रुपयाचा मानकरी ठरल्या देवानी. बघूया पुढचा चेडू सुद्धा सांगा चालवलाय. बघा किती धाव भेटतात. एक धाव तर सब पण उघडले नाही, मला 1 धाव म्हणजे आतापर्यंत 3 धावा काढलेले. बघूया आता पुढचा चेंडू चांगला चेंडू मारून काढलेला आहे. 1 धाव तो आणि जसे 1700 रुपये आणि अजून 1 धाव भेटते. 36 धाव केला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, पुन्हा एकदा त्याला टोन देईल तो दीपकने आता मला चांगला सुंदरपैकी चेंडू मारलेला. 1 धाव बघूया
आणि सुरेश जीवदान परत एकदा ठेवलेला आहे. त्यातून आता धावा लागला 7 बिनबाद 7. पुन्हा एकदा गोलंदाज कर्नाटक पुन्हा एकदा फेस करेल तो दीपकने आपले आणि आता मात्र फसवलेला दीपकला आणि सुंदर गोलंदाजी केलेली आहे. आठ चौक 32 त्यातून धावा झाल्या तर 7. पुण्याचा गोलंदाज सध्या अंतराला पुण्याचा सुमित पंचांनी मान्य केलेले आणि दुसरा धक्का सुद्धा बसवतो. पुन्हा एकदा जय बोर्ड संघाला 7 या धावा डीजे स्टार्ट आणि पहिला चेंडू चांगल्यापैकी खेळून काढलेला आहे. मला चकमा दिलेला कुठला समजलेला ना अंदाज भेटलेला नाही फलंदाजाला अपेक्षा म्हणजे कासोल विरुद्ध पुन्हा एकदा चांगला आता मात्र चांगला अंदाज घेतलेला देवाने मारलेला चेंडू त्याचं मला वाटतं देवाला 1 धाव भेटतो. 1 धावने आता मात्र व्यवस्थित धाव समजा पुढे सरकले धावा झाल्या त्या धाव फलकावर 8 धावा तो हा चेंडू राहील. बघूया चांगला चेंडू मारला किती धाव भेटतात. गोलंदाज चालते बाद झालेला आहे म्हणजे कुठला चुकी न करता गडी बाद झाला. मोठी विकेट केलेली आहे. या 3 चेंडू मध्ये जर 1 छक्का आला तर राजेश नागवा कासोला पाडा यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस त्यांनी जाहीर केलेलं. बघूया या चेंडू चांगला सुंदरपैकी खेळून गेलेला आहे. 1 धाव पळून गेले आणि ज्याचा छत्रसेन होत आहे त्याच्यावर 1 धाव पळून नाही तर सामन्याकडे लक्ष आणि चांगला सुंदर चेंडू खेळून काढलेला आहे. चांगला छत्रसेन सुद्धा आणि या चेंडूमध्ये 1 धाव मला वाटतं समाधान मानायला लागेल. 11 चेंडूवर 25 धावा आणि आता पुन्हा एकदा 6 चेंडू बघूया चेंडूवाली कोण येतोय मला वाटतं 1 धाव पळून काढलेला 1 धाव तर मला वाटतं जय भवानी संघाला टॉस झालाय नाही. सुंदर चेंडू पुढे एकदा सुंदर चेंडू गोलंदाजी राजन मला आता वाटतं चकमा दिलेला देवाला काही 9 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. धावा लागल्या ते फक्त 13 आणि पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी म्हणावलं. 7 चेंडू आणि 22 धावा. हा सुंदर 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 म्हणावं लागेल. ती बोट मला वाटते सुंदर म्हणावं लागेल. आता मात्र जनतेने बघूया आणि गेली हमलाकरकडनं 200 म्हणजे 1200 रुपयाचा बक्षीस मानकरी बघूया. आणि आता सुंदर चेंडू आता मात्र कारण एक चांगला सामना होता आपल्यासमोर. 5 चेंडूचा खेळ उरलेला आणि 15 धावांचे आणि आता मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू 14 पुन्हा एकदा गोलंदाजसाठी सज्ज. बघूया हिमांशू काय करतो. हे चांगला फटका टोलवलेला 1 धाव तसंच पळून काढलेलं. बघूया दुसरी धाव घेते की नाही आणि दुसरी धाव सुद्धा पळून काढलेल्या 2 धाव आणि त्याला तर टोन देतो हिमांशू हेतू आणि हिमांशू. आणि आता मात्र सुंदर गोलंदाजी म्हणाल्या परत एकदा हिमांशूला फसवलेला आहे. चला पुन्हा एकदा सामन्याकडे लक्ष. सुंदर चेंडू म्हणावं लागेल. आता पंचांनी एक विजयाची आहेत रामप्रसाद संघ गेलेला आहे कारण आणि आता सामना विजय होणं असा म्हणायला हरकत नाही. आणि विजय संघाचा हार्दिक स्वागत तसं पराभूत संघाचा तुझं हार्दिक स्वागत. तसंच देवा समोरशी गेला 900 देवाला अरे एक जमा कर. मॅन ऑफ द मॅच कुणाली लवकर यायचा आता टाइम नाही घालवायचा. आणि रामप्रसाद संघाला 500 बॉलिंग मस्त टाकले सुनील 1000 रुपये 1000 रुपये गेले. रवींद्र पांडुरंग आणि रामप्रसाद संघाला 1000 एक नंबर बॉलिंग एक नंबर बॉलिंग याचा लगीन करण्यात आहे. 1 नंबर बॉलिंग. देवा बक्षीस नेवलं आहे देवा कुशल देवा आणि दीपक. देवा आणि दीपक पण चांगली बॅटिंग केली. देवा आणि दीपक आपला बक्षीस पाहिजे का नाही. आता आपली मॅच सेमीला गेली असेल ना. संघाला 2100 रुपयाचा मार्गदर्शक आलेला आहे. आणि तो मात्र आपला श्री राम प्रसाद संघ मॅच जिंकलाय. आता ते सेमी फायनल खेळणार आहेत.
आपली श्री रामप्रसाद क्रिकेट टीम आहे ती गेलेली आहे सेमीफायनलला. तर सेमीफायनल थोड्याच वेळात चालू होईल, वाटते 1 तास जाईल. तर मग सेमीला तुम्हाला सेमीची व्हिडिओ पण दाखवेन. तर आता थोडा शॉपमध्ये जाते, बसतो जरा, रिलॅक्स होतो, नंतर मग पुढचं मॅच घेतो आपण. तर चला, बाय बाय. शॉटच आपल्याला चौकार पाहायला मिळाला. आता इथं मात्र पहा अवे फ्रॉम द बॉडी आपल्याला पंच सांगत असतात. आणि इथं मात्र चांगला चेंडू अत्तलला गोलंदाजांना. आता कुठल्याही प्रकारचा पंचांचा इशारा नाही आहे, कारण आणि इथं मात्र चांगला चेंडू होता, पण इथं मात्र पंचां आणि इथं मात्र पाहूया तिथं किती रन्स येतील. तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे, घरचा क्षेत्ररक्षण केला जाय. अप्रतिम. आणि इथं मात्र पहा बॉडीला आदललाय, तिथं डेंजर एंड कडे पाहूया, रनआउटची संधी होईल का? आणि इथं मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतील. आणि इथं मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला. इथं मात्र जिंकलेला देऊया ऑल द बेस्ट, आणि तसेच हरलेल्या संघाला सुद्धा देऊया ऑल द बेस्ट. आणि इथं मात्र पाहिला धनराज नाकवा एक्सप्लोरर याच्यानं ब्रँडेड टी शर्ट सुयोगसाठी सुंदर अशी खेळी केली.